धन्यवाद सर्वांना देतो। खरं तर अडीतडीचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे। जसजसं या ठिकाणी आपण पुढे सरकतोय तसतसं या ठिकाणी मॅचची रंगत वाढलेली आपण बघतोय। टॉस जिंकलंय ते म्हणजे गावदेवी तरणखोप संघाने प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे आणि जोहे संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी प्राचरण केलं। पहिला चेंडू खेळून काढला होता, जोरदार अपील केलं पण मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे। पंचांनी नॉट आउट सांगितलंय। या ठिकाणी एक धाव काढण्याचा प्रयत्न देखील झाला। गोलंदाज अक्षय याने टाकलेला हा चेंडू या ठिकाणी खेळून काढला आपण पाहतोय। सलामीला आलेले सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहिलं असाल सार्थक म्हात्रे आणि पलश मोकल। सार्थकने या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे। पलशला स्ट्राईक मिळते, एक धावेनं खातं ओपन केलं गेलंय। आपण बघतोय रात्रीची वेळ आहे, जवळजवळ जर आपण विचार केलात तर या ठिकाणी बघा 2:22 झालेली आहेत, म्हणजे 2:30 वाजलेले आहेत। यावेळेला पलशने या ठिकाणी हा फटका खेळून काढलाय। नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रायबल झाला, तिथे जातोय सरळ बॅनर वरती हा चेंडू या ठिकाणी जातोय, येतोय दणदणीत खणखणीत षटकार। पलाश मोकलच्या बॅटमधून षटकार आलाय, त्यामुळे आणखी या ठिकाणी चांगली संधी आपण बघतोय की मिळालेली आहे। आताचा चेंडू यावेळेला मात्र ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू लॉंगॉनच्या बाजूला जातोय। लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला। काय रनिंग आहे, काय प्लॅनिंग आहे तो पाहायला मिळतोय। तो म्हणजे या ठिकाणी अर्थातच जय गिरोबा जोहे संघाचा एक उत्कृष्ट प्लॅनिंग माइंडसेट आहे। आधीचा मॅच सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी खेळला होता, श्रीराम बळवली टीम सोबत त्यांनी या ठिकाणी खेळला होता आणि आता मात्र या ठिकाणी गावदेवी तरणखोप संघाबरोबर या ठिकाणी खेळतो आणि प्रथम बॅटिंग करायची, जास्त स्कोर उभा करायचा आहे, धावांचा डोंगर या ठिकाणी बनवायचा आहे। आताचा देखील स्क्वेअर लेगच्या बाजूला क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, फिल्डिंग चांगली झाली, मात्र एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये तरणखोप संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते। मगाचा आपण पाहिला एक षटकार, त्याआधी या ठिकाणी आला होता, पहिली एक सिंगल मिळाली होती, पलाशच्या बॅटमधून षटकार आला होता, त्याच्यानंतर डबल एक सिंगल, अशी एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 10। डबल फिगर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले। मिनबाद 10, पहिलं प्रायमरी षटक, पहिलं षटक P1चं पहिलं षटक चालू असताना 10 धावा। पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन केलंय, कार्पेटला घासत गुदगुदी करत चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये मारलेला अतिशय अप्रतिम क्लास फटका, येतोय चौकार, 4 धावा मिळतील। धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या अंकावरती। डीजे आपण बघतोय की या ठिकाणी षटकार चौकार धावा सुद्धा या ठिकाणी संघटित केल्या गेल्यात, गोळा केल्या गेलेल्या आहेत। षटकातला हा चेंडू, यावेळेला मात्र या चेंडूवरती कोणताही समाचार देता आला नाही। लास्ट बॉल होता आणि हा लास्ट बॉल मात्र या ठिकाणी डॉट गेलाय। नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या मात्र स्थिरावली गेली, पण चांगली धावसंख्या उभारली गेली। 2 मोठे फटके आले, एक चौकार, एक षटकार आपण या ठिकाणी पाहिला आणि 2 सिंगल, एक डबल, अशी एकूण धावसंख्या झाली 14 धावा। 0 गडी बाद 14, प्रायमरी षटक, पहिलं षटक, फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालेला आहे। 14 धावा एका बाजूला आहे गावदेवी तरणखोप तर दुसऱ्या बाजूला जय गिरोबा जोहे। दोन्ही बलाढ्य टीम समोरासमोर या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण बघतोय अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी। याच्या आधी जोहे संघाबरोबर जो संघ या ठिकाणी श्रीराम बळवली संघ जो खेळला होता तो सुद्धा आपण बघतो जिते विभागातला, आणि बळवली संघ हा इथे जिते विभागातला संघ आहे। तरणखोप संघ सुद्धा जिते विभागातला आहे, पण जोहे संघ मात्र हमरापूर पंचक्रोशीतला हा संघ असलेला जोहे संघ आज आपण या ठिकाणी बघतोय। चांगला खेळाचं प्रदर्शन आहे आणि नक्कीच या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्यात। जर 14 धावाची सरासरी जर प्रत्येक ओव्हरमध्ये ठेवली तर खूप मोठा स्कोर उभा राहू शकतो आणि जवळजवळ 50 सुद्धा क्रॉस होऊ शकते। जर करायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी तसा संधी शोधावी लागेल, एखादा प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आणावाच लागेल। गोलंदाज गिरीश म्हात्रे याने टाकलेल्या चेंडूला समाचार दिलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधले, चेंडू मात्र जाईल सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला हा प्रेक्षणीय, दर्शनीय, सुपर माइंड ब्लोइंग चौकार, 1 बाउंस चौकार। डीजे
धावेनं फायदा होईल. पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18 धावा. गडी बाद नाहीये कारण दोनही चांगले खेळाडू या ठिकाणी मैदानावरती आहेत. एक संधी तुला एक संधी मला अशा पद्धतीनं पार्टनरशिप दोघांचीही अतिशय सुंदर आहे. यावेळेला मात्र हवेमध्ये आहे शतरक्षकाच्या डोक्यावरून आणखीन एक येईल मोठा फटका. आलाय षटकार. 6 धावा मिळतील. बघतोस का रागानं षटकार मारलाय वागानं. डीजे ठोक. अतिशय जबरदस्त फटका आहे. पुढचा चेंडू आता थांबायचं नाव नाही. आणखीन एक चांगला क्लास आलाय. काय कडक 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 षटकार. आणखीन एक मोठा फटका. बिग 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 षटकार. छक्का दे धक्का. डीजे वाले को फिर एक बार मौका. रुपेश दादाचं जसं नाव आहे तसं पलाश मोकलनं देखील या ठिकाणी आपलं नाव चर्चेत आणलंय. या प्रकाश झोतातील सामन्यामध्ये पलाश मोकलनं मात्र या ठिकाणी कार्यक्रम फिट केला असंच मी म्हणेन. दमदार. आणखीन एक षटकारांची हॅट्रिक. जबरदस्त हॅट्रिक आणि नक्कीच त्याला बक्षीस देखील या ठिकाणी मिळेल. ही षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी या मोसमामधली आणि या पहिल्या दिवसामधली आपण या ठिकाणी बघतोय. नक्कीच येस 500 नक्कीच या ठिकाणी बक्षीस आहे. आणि पलाश मोकलची ही कामगिरी आपण या ठिकाणी बघतोय. लगातार 3 षटकार. गोलंदाजाची अक्षरशः पिसं काढली आणि इथे मात्र या ठिकाणी हबी झालाय गोलंदाजावरती पलाश मोकल. टाळ्या झाल्या पाहिजेत या बॅट्समनसाठी. कमालीची बॅटिंग. पुढचा चेंडू या ठिकाणी असेल. आता गोलंदाजाला प्रश्न पडला चेंडू टाकायचा तर कसा टाकायचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी समोर सतावतो. यावेळेला मात्र लेग एष्टीवरती घेतला होता चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. त्याला मात्र बॅकला अर्थात बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपला चेंडू ढकलला गेला होता. एक सिंगल मिळाली. पलाश मोकलच्या बॅटमधून एक सिंगल आले आणि धावसंख्या आमचे गुणलेखक सांगतायत 3 षटकारानंतर सिंगलची धरून धावसंख्या झाली 37 धावा. 37. बघा पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी 14 धावा होत्या आणि यामध्ये देखील या ठिकाणी हाणामारी झालेली आहे. या वेळेला बॅटच्या पट्ट्यामधला चेंडू. कमालीचा फटका. आणखीन एक येईल. प्रवीण आंद्रे सर आकाशाकडे या ठिकाणी बोट करतायत. सांगतायत की येतोय षटकार. 6 धावा मिळतील. धावसंख्या या ठिकाणी 6 धावेने वाढते. टोटल धावसंख्या झालेली आहे 43. 43 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 29 धावा. डीजे 42 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कमालीचं या ठिकाणी 43 यस 43 रन्स. अतिशय जबरदस्त या ठिकाणी ही बॅटिंग आपण पाहिली आणि कमालीची पार्टनरशिप आहे. बघा दोघांमध्ये या ठिकाणी तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय रोशन पाटील गावदेवी तरणखोप कडून या ठिकाणी पेण नगरपालिका एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. षटकातला पहिला चेंडू आणि इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय की कमालीचा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. बॅट्समनला मात्र या ठिकाणी चेंडूवरती समाचार देता आला नाही. चेंडू झाला मिस. जाऊन दांडीवरती या ठिकाणी अर्थात एष्टीवरती चेंडू जाऊन आदळतोय. जो दांडी करतो गोल तो पॉवरफुल. हा तिसरा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती फलंदाजी एष्टी उद्ध्वस्त करतोय. फर्निचर उद्ध्वस्त करतोय. आणि बघा 9 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 4 षटकार मारीत 9 चेंडूंमध्ये 32 धावा गोळा केल्या असा एक उत्कृष्ट फलंदाज पलाश मोकल या ठिकाणी बाद झालाय. त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय सिद्धेश मोकल. पलाश मोकल या ठिकाणी पहिला विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. पण चांगली धावसंख्या म्हणता येईल कारण 1 चौकार आणि
4 षटकार या ठिकाणी 9 चेंडूंमध्ये 32 धावा त्यांनी गोळा केल्या। संघाला पोषक अशी बॅटिंग त्यांनी करून दिली आहे। मग काम 50 ज्याला आपण म्हणतो ते काम ओके त्यांनी या ठिकाणी केलं। निश्चितच नवीन जागा सांभाळण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे सिद्धेश मोकल। जागा सांभाळण्यासाठी सिद्धेश मोकल या ठिकाणी समोर उभा आहे। दरम्यान बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रोशन पाटील। या वेळेला आणखीन एक संधी। रोशनचं कौतुक करावं लागेल की जिथे या ठिकाणी आळा बसवायचा होता, जिथे या ठिकाणी चाप घ्यायचा होता, तो मात्र या ठिकाणी ब्रेक दिला गेलाय। आणि इथे धावा जे आपण बघत होतो की एक चांगली धावसंख्या उभारली जात होती, त्या धावसंख्येला मात्र या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी चाप बसलेला आहे। नरेश याने एक सुंदर असा झेल पकडलाय। फलंदाज हा दुसरा बाद होता। डीजे मास्टरला देऊ एक संधी। नवीन बॅट्समन येतोय रजत मोकल। हा एक देखील चांगला बॅट्समन आहे, परंतु यावेळेला मात्र काय करणार, कारण आपण बघतोय की 2 विकेट या ठिकाणी रोशन यांना आपल्या जाळ्यामध्ये पकडलेल्या आहेत। कारण एक सुंदर गोलंदाजी, खरं तर गोलंदाजी ही आपण बघतोय की दुसरी गोलंदाजी असती तर धावा तेवढ्या नसत्या पाहायला मिळाल्या, पण तिसऱ्या षटकाची गोलंदाजी या ठिकाणी ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला 2 विकेट मात्र त्यांनी माघारी पाठवलेल्या आपण पाहिल्या। पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली पार्टनरशिप या ठिकाणी सुरू होती, पण ती पार्टनरशिप मात्र तोडली गेली। रोशन पाटील याच्या माध्यमातून पुन्हा एकदा फसवलं गेलंय बघा। गुडलेंथ वरून चेंडू उडाला डायरेक्टली या ठिकाणी आपण बघतोय थेट अगदी इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये चेंडू या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे फलंदाजाला मात्र या चेंडूवरती कोणताही समाचार देता आला नाही। हिंदी में अक्सर इस गेंद को बिंदी गेंद कहा जाता है, कोई रन नहीं। बहुत अच्छी गेंदबाजी रोशन पाटिल के द्वारा। गावदेवी तरणखोप टीम की तरफ से गेंदबाजी करता हुआ रोशन। यावेळेला मात्र हवेमध्ये चेंडू आहे। आणखीन एक झेल होतोय का बघायचं आहे। यस, पकडलाय झेल। आणखीन एक जाणार विकेट तंबूच्या आसऱ्याला। तू चल मी आलो अशा पद्धतीने लगातार 3 विकेट या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय की मध्ये जर एक धाव आली असली तरी या 2 विकेट, त्याच्या आधी 1 विकेट, 3 विकेट मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला गेलेल्या आहेत आणि धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते। 3 बाद 43। पहिल्या चेंडूवरती गेली विकेट, दुसऱ्या चेंडूवरती गेली विकेट, तिसरा चेंडू गेला डॉट, चौथ्या चेंडूवरती गेली विकेट। म्हणजे एक सुद्धा धाव नाही अद्यापपर्यंत। आपण जर पाहिला तर 4 चेंडू फेकले गेलेत, पण एक सुद्धा धाव दिली नाही। 3 विकेट त्यांनी या ठिकाणी आपल्या जाळ्यामध्ये घेतलेत। असा एक सुरेख गोलंदाज रोशन गोलंदाजी करतोय। तरणखोप संघाकडून नक्कीच धावसंख्येला या ठिकाणी चाप बसलेला आपण पाहतोय, आळा बसलेला आपण या ठिकाणी पाहतोय। रोशन पुन्हा एकदा बॉलिंग फॉरवरती 2 टू गो। दुसरे अजूनही या ठिकाणी चेंडू बाकी आहेत, पण या चेंडूचा समाचार या ठिकाणी घ्यावा लागेल। आताचा चेंडू या ठिकाणी चेंडू पुन्हा खेळून काढलेला आहे। येतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, दुसरी धाव घेण्याचा निश्चित प्रयत्न झाला आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट झालेल्या। दोन्ही फलंदाज सुरक्षित खेळपट्टीवरती। 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते। 45 रन्स, 45 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत। लास्ट बॉल 1 टू गो। तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल। लास्ट बॉल आहे रोशन याचा। या 2 धावा आतापर्यंत आपण बघितल्यात खर्च झालेला आहे। 3 विकेट घेतलेल्या आहेत। आताचा चेंडू हा लास्ट बॉल आहे। यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे। झेल होण्याची संभावना काय होणार, पण मात्र झेल मात्र या ठिकाणी व्यवस्थित गॅदर करता आला नाही। झेल सुटलेला आहे आणि निश्चितपणाने आपण बघतोय की इथे 2 धावा वसूल केल्या गेल्या। या ओव्हरमध्ये 4 धावा आल्या आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत। धावसंख्या झालेली ती म्हणजे 47, 47, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी बाद 47। शेवटचं षटक, अंतिम षटक बाकी असेल। निर्णायक षटक 47 धावा आतापर्यंत या ठिकाणी आहेत। या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या। अतिशय सुंदर गोलंदाजी रोशन याची आपण या ठिकाणी पाहिली गावदेवी तरणखोप संघाकडून। आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आपण पाहिले। उद्या देखील
मनसेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। अर्थातच सन्माननीय मनसे नेते सन्माननीय अमित साहेब राजसाहेब ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे। तसेच सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे। तसेच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय श्रीजी सावंत साहेब अविनाशजी जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी उद्याच्या दिवसामध्ये आणि परवाच्या दिवसामध्ये या ठिकाणी आगमन नक्कीच होईल। त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की नक्कीच रुपेश पाटील एक चांगलं आयोजन करीत असतात या स्पर्धेला। या ठिकाणी या मोठ्या ही स्पर्धा भरवली जाते। नक्कीच शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील। सन्माननीय अर्थातच राज्यसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचं देखील रविवारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे। पेणचे विद्यमान आमदार माजी मंत्री सन्माननीय रविशेठ पाटील साहेब यांचं देखील रविवारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आगमन होईल। असे दिग्गज मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला आणि रुपेश दादांच्या या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी ते मंडळी उपस्थित राहणार आहेत। रुपेश दादांचं कार्य हे अफाट आहे आणि कार्य त्यांना अशीच प्रगती त्यांची राहो या ठिकाणी आपण प्रार्थना करूया। या वेळेला मात्र या ठिकाणी काय झालं मैदानामध्ये तर चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, लॉंगॉनच्या डोक्यावर मारलेला हा अतिशय जबरदस्त बिग षटकार। आपण पाहिला या ठिकाणी खरं तर आपण म्हणतो की ज्या वेळेला आपण परीक्षेला बसतो गाळलेल्या रिकाम्या जागा भरा, आपण म्हणतो काय चेंडू पूर्वा आयोजकांना विनंती आहे रिकाम्या जागा भरा। ही नक्कीच या ठिकाणी गॅप भरून काढली गेली कारण आधीच्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र हा षटकार आला आणि धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे। धावसंख्या झालेली आहे 53, 53, 50 क्रॉस केलेली आहे। मी म्हटलं की नक्कीच धावा होतील कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजे 29, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 4 आणि आता हा षटकार आपण पाहिला 53 धावा धावफलकावरती आहेत। अनेक दिग्गज मंडळी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभागी झाले, आपण पाहिलं अनेकांचं या ठिकाणी चांगलं सहकार्य लाभलं। यामध्ये या ठिकाणी आमचे हिरामण जेदे यांचं विशेष सहकार्य आहे। विशू गिरी असतील, महेंद्र पाटील असतील, ओंकार कचरे आहेत, अक्षय थळे आहेत, आशिष पाटील, रोहित पाटील, तसेच धना पाटील, रोहित पाटील, महेंद्र बुवा, सौरभ ढेणे, संदीप पाटील, विशाल पाटील, अतिश वरेडी, संतोष जेदे, निखिल पाटील। यावेळेला आणखीन एक मोठा फटका येतोय बघा, इथे मात्र चौकार येईल 4 धावा। नक्कीच पुढे जायचंय, पुढे जायचंय, पुढची प्रगती आपल्याला नक्कीच या ठिकाणी आपला यश आपली वाट पाहतोय आणि असंच या ठिकाणी म्हणताना आणखीन एक चौकार आला। 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 57 रन्स। 57 धावा आलेल्या आहेत धावफलकावरती, स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहता येतील। गोलंदाज महागडा होत चाललेला आहे। शेवटचं षटक राजेश पाटील बघा, पहिला षटकार आला त्यानंतर चौकार आला, या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्यात। कमालीची बॅटिंग आहे आणि एका बाजूला नक्कीच पकड मजबूत करू शकतो असं मला वाटतोय जय गिरोबा जोहे टीम। बघा कोणी थांबवणार नाहीये आणि सार्थक म्हात्रेच्या बॅटमधून आलेला हा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार षटकार। यस, लाईन चेक केलं जाईल परंतु आमचे थर्ड अंपायर आहेत इथे, नक्कीच पाहिलं जाईल। जय गिरोबा जोहे विरुद्ध गावदेवी तरणखोप, टॉस जिंकलं या ठिकाणी आपण बघतोय। गावदेवी तरणखोप संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी प्राचरण केलं होतं जय गिरोबा जोहे संघाला आणि जोहे संघाचे जरी या ठिकाणी 3 महत्त्वपूर्ण विकेट जरी या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला गेल्या असल्या तरी देखील येणारा प्रत्येक बॅट्समन या ठिकाणी करामत करतोय, तो थांबण्याचं नाव घेत नाहीये। इथे मात्र या ठिकाणी षटकार चौकार या ओव्हरमध्ये देखील आलेत। आता एक देखील मोठा फटका आला पण नक्कीच आपण बघतोय की धावसंख्या तर वाढणारच आहे पण ती किती नाही ते मात्र या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सांगितलं जाईल। यस, षटकार आहे बघा, पहिला षटकार आला त्यानंतर चौकार आला, आता देखील षटकार आलाय। या 3 चेंडूंमध्ये आल्यात 16 धावा। काय कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। यस, पंचांकडून पुन्हा एकदा इशारा येईल, हे पंचांचं या ठिकाणी रूल अँड रेग्युलेशन आपण या ठिकाणी पाहतोय आणि ते मात्र पुन्हा एकदा षटकार देत आहेत। षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 63। क्या बात आहे, कमालीची बॅटिंग
चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय जोहे संघाचा. गोलंदाजाला देखील आता प्रश्न पडतो की ज्या प्रेशरमध्ये असतो, कारण एक षटकार गेला एक चौकार गेला, पण प्रेशरमध्ये न राहता एखादा चेंडू तुम्हाला देखील डॉट काढावा लागेल. आपली देखील कला आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागेल या मैदानावरती. येस, आणि मात्र मी म्हटलं की या ठिकाणी आपण थांबण्याचं नाव घेत नाही जोहे संघ, आणि पुन्हा एकदा जातोय अतिशय जबरदस्त सुपर माइंड ब्लोईंग वन बाउन्स चौकार 4 धावा. 8 चेंडू आणि 31 धावांवरती खेळतोय तो फलंदाज सार्थक म्हात्रे. 31 धावांवरती त्याचा आधीचा बॅट्समन आपण बघितलं होतं ज्यांनी 32 धावा गोळा केल्या होत्या, असा पलाश मोकल या ठिकाणी 32 धावा करून बाद झाला होता. पण त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी ही करामत पाहायला मिळते. अजून एक फटका येईल या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती, आणि हा या ठिकाणी येस नो बॉल आणि षटकार. नो बॉल आहे, षटकार देखील या ठिकाणी गेलेला आहे. ओव्हरस्टेप्स या ठिकाणी बरोबर पंचांनी हेरलंय आणि पंचांनी या ठिकाणी पनिश केलंय ते गोलंदाजाला. नो बॉल घोषित केला आणि षटकार देखील या चेंडूवरती आलाय. 6+1 या 7 अर्थात 7 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा स्कोरबुक वरती नोटबुक वरती अंकित केल्या जाणार आहेत. आणि धावसंख्या अगदी धावांचा डोंगर या ठिकाणी रचला जातोय. 74 हायस्ट स्कोर 74. आणखीन एक उडवलाय, काय होणार, याला अडवणार की हा फ्री हिट आहे आपण या ठिकाणी बघतोय. इथे मात्र एक धाव काढली दुसरी धावेसाठी या ठिकाणी. येस, दुसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. टेकन 2 रन्स आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 76. लास्ट बॉल 1 टू गो. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो म्हणजे राजेश पाटील. तो देखील या ठिकाणी महागडा ठरला, कारण 5 चेंडूंमध्ये 29 धावा आतापर्यंत या ठिकाणी खर्च झालेल्या आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी रोखलं जाईल हे वादळ आपण बघणार आहोत, किंवा नक्कीच या ठिकाणी का नाही या ठिकाणी होणार. तर बघतोय की एवढ्या धावा त्याच्या या ओव्हरमध्ये आल्यात तर एखादा वाईड देखील येईल, कारण दिशा भरकटली जाते. पुन्हा एकदा असं वाटतंय की षटकार येईल की काय, पण तो षटकार मारायला न देता त्यांनी चेंडू थोडासा बाहेर काढला आणि तो खूपच बाहेर गेल्यामुळे त्याला वाईड घोषित करण्यात आलं आणि ऑफ एसटीच्या खूप बाहेर होता. पुन्हा एक धाव वाढलेली आहे. पुढचा चेंडू लास्ट बॉल आहे. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे, नोमॅन लँड मध्ये चेंडू या ठिकाणी येतोय, बाउन्स होईल, सेफ फटका आहे. एक धाव काढली दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि 2 धावा रोखू शकणार नाही. टोटल धाव संख्या झाली ती म्हणजे 79-80 धावा गोळा करायच्या आहेत त्या 4 षटकांमध्ये. म्हणजे आपण जर विचार केला तर या ठिकाणी 20ची सरासरी आहे प्रत्येक षटकामागे. खूप मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहे. त्या अर्थात गावदेवी तरणखोप संघासमोर आम्हाला आधी वाटलं की ज्या आधीचे सामने झाले ते 26, 28, 30 असे धावसंख्या या ठिकाणी होती, पण या मॅच मध्ये खरं तर जीव ओतला गेला तो अर्थातच या ठिकाणी जय गिरोबा जोहे संघानं आपला जीव ओतलेला आहे आणि जवळजवळ 79 धावा या ठिकाणी गोळा केल्या. 80 धावांचं लक्ष उभं केलंय. या 80 धावांना कशा पद्धतीने उत्तर देईल, खरं तर जिंकू किंवा हरू पण युद्ध आपले सुरू, अशा पद्धतीने आपण खेळाचं प्रदर्शन आपण या ठिकाणी करायचं आहे. भले आपण हरलो तरी चालेल, पण जिंकणाऱ्या समोरच्या टीमला घाम फुटला पाहिजे, अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी होईल अशी अपेक्षा बाळगतो. आणि मी थोडं थांबतो आणि यानंतरचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अर्थात रायगड जिल्ह्याचा आवाज, ज्यांनी अनेक रसिक प्रेक्षक ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुरतेने ज्यांची वाट पाहत असतात, आमचे मित्र ताऱ्यावरून आलेले आमचे सन्माननीय रोशन पाटील सरांना मी विनंती करतो की आपण पुढील इनिंग्स पुढच्या या ठिकाणी ओव्हरचा अर्थातच 4 षटकांचं आपण समालोचन ऐकायचं. धन्यवाद, थँक्यू. रुपेश दादा कदा नारायण म्हात्रे आमचे खुश आहेत. आपुल्या हिता जो असे जागता धन्य धन्य तयाची या माता पिता असं म्हणतात. आणि काय फलंदाजी केली सार्थक म्हात्रेने. त्यांचे बॅटिंग पाहून आज त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंदाचा क्षण पाहताय. तर टार्गेट 80 धावा 80 स्पर्धेतला उच्चांक गाठला. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना मैदानामध्ये जय गिरोबा जोहे या संघाने
आणि या संघाला आणि या संपूर्ण स्पर्धेला पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष सन्माननीय देवाभाई पेरवी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. मध्यरात्र झाली आहे, गुलाबी थंडीमध्ये आपण सध्या आहोत, परंतु प्रत्येकाची थंडी उडवली आहे. पलाश मोकर आणि सार्थक मात्र या दोन फलंदाजांनी काय फलंदाजी केली. त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याची क्षमता गिरीशकडे आहे. त्याच्या बरोबरीने असताना सलामीवीर खेळाडू अमित पाटील या दोघांना मात्र सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आम्ही मागच्याही सामन्यामध्ये सांगितलं कोणतंही टार्गेट क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीये. आणि या ठिकाणी देखील 80 धावांचा पाठलाग पर ओव्हर 20 चं समीकरण किमान 10 षटकार तुम्हाला 24 बॉलमध्ये मारावेच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. अशक्य असं काही नाहीये, इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. जेव्हा जेव्हा हायस्ट स्कोरचा सामना मैदानामध्ये येतो तेव्हा तेव्हा आठवण होते साऊथ आफ्रिका टीम आणि ऑस्ट्रेलियामधला सामना. 434 धावांचा पाठलाग, ऑस्ट्रेलियन टीमचा घमंड 3 तासामध्ये मोडीत काढला साऊथ आफ्रिकन टीमने. हर्षल गिब्सने केलेल्या दारूच्या नशेमध्ये 175 धावा आणि त्याच वेळेला आपण पाहता मार्क बाउचरने मिडल ऑर्डरमध्ये केलेल्या 50 धावा कोण विसरेल. अतिशय जल्लोष त्या ठिकाणी साजरा झाला. आता याही मॅचमध्ये गिरीश म्हटलं की पेन तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू, गिरीशकडे असणारा अनुभव, गिरीशमध्ये असणारी आक्रमकता या मॅचमध्ये त्याला सिद्ध करावी लागेल. गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज सिद्धेश नितीन मोकल, नितीनजी मोकल यांच्या चिरंजीव सिद्धेश मोकल या षटकामध्ये. पहिला बॉल बॅकफुट पंच कव्हर पॉइंटला, पॉइंटच्या डोक्यावरून प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, बॉल चालला गोळीच्या वेगाने, वेलकम बाउंड्री 4. ने मात्र सुरुवातच केली आक्रमणाने. पहिला बॉल चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चौकारने स्वतःचा आणि टीमचं स्वतःचा आणि टीमचं अकाउंट ओपन त्याने केलंय. पहिला बॉल चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अतिशय आक्रमक असा हा खेळाडू. यावेळेला बिगिट करायच्या बॉलने उंची घेतली, फटका फसलाय की मॅच फसली आहे, झेलबाज झाले. लगेच प्रत्युत्तर त्या ठिकाणी सिद्धेश मोकलचा. थोडा धीम्या गतीचा ओव्हर पिच बॉल त्याच्यामध्ये लॉफ करत असताना टायमिंग चुकलं आणि झेलबाज झाले खेळाडू गिरीश. गिरीश बाद झाला, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर लगेच विकेट त्याचा मिळाला फिल्डिंग करणाऱ्या जय गुरुबा जोहे या टीमला. संघाचा एकंदर सर्व पाठी राखे गोपीनाथ शेठ मोकल यांना आपण पाहताय. त्यांच्या बरोबरीने आमचे नारायणदादा म्हात्रे या सामन्याचा आनंद घेत असताना आमचे मित्र रवी म्हात्रे तेही आता घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. भरपूर चाहते दोन्ही संघांचे, दोन्ही टीमला मात्र त्या ठिकाणी समर्थन देत असताना नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती आलाय स्वप्नील पाटील हा खेळाडू. स्वप्नीलने मात्र पहिलाच बॉल खेचून मारलाय, फोर्सेबल स्ट्रोक. आणखीन एक धमाका इथे मात्र आला षटकार तरणकोप टीमसाठी. प्रयत्न करायचे, हरायचं तर हिमतीने हरायचं, जिंकायचं तर मात्र इतिहास घडूनच जिंकायचा. या मॅच मध्ये असंच काहीतरी जिथं तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच बेल्ट मधील आहेत, दोन्ही संघ एका परिसरातील आहेत, त्यामुळे तुम्हाला ठसन क्रिकेट या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरतीला अजून 70, 21 चेंडूमध्ये जर का षटकार चौकारांचा वर्षाव सातत्याने होत राहिला तर मात्र धाबे धनांतील जोहे संघाचे या शंका नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये 20+ रन आल्या तर मात्र सुरुवात चांगली मिळेल. म्हणजे आणखीन 2 मोठे फटके पुढच्या 3 बॉलवरती आले तर हा सामना पुन्हा एकदा तुम्हाला रंगतदार अवस्थेमध्ये जाताना पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग स्वप्नीलने मात्र षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. सिद्धेश कमबॅक करेल का? यावेळेला बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने थ्रू द कव्हर्स केले, लगेच विकेटचा प्रयत्न, झेल सुटला गेला. जीवनदान फलंदाजाला मिळालं. झेल कॅरी व्हायला हवा होता. इथे मात्र आपण पाहताय जीवनदान 2 धावा मात्र चेंडूवरती मिळतील. लेंथ पुन्हा एकदा आपण जर पाहिली, पॅक ऑफ द हँड डिलिव्हरी 2 धावा इथे आल्या. 12 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहताय. 12 रन ऑन स्कोर कार्ड, 1 गडी बाद. प्रमुख सेनापती, प्रमुख खेळाडू गिरीश बाद झाला. जबाबदारी आता आली आहे मैदानाच्या आतमध्ये.
स्वप्नीलच्या खांद्यावरती, अमितच्या खांद्यावरती 12 धावा फलकावरती आहेत. शफल झाले होते, फलंदाजाला फॉलो केलं. या ठिकाणी सिद्धेश मोकल या गोलंदाजाने आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या खेळाडूने एका बाजूला आमचे नारायणदादा म्हात्रे 40+ मास्टर, त्यांचे चिरंजीव, त्यांनाही आपण पाहिलं खरं तर चांगली कामगिरी. सार्थक म्हात्रे दादू, वीर मराठा जोहे या संघाचे परमनंट मेंबर. RPL मध्ये आपण पाहिले हर्षलदादा पिटले यांच्या संघामध्ये खेळणारा हा खेळाडू. यावेळेला मात्र हा फटका फसलाय, मोठा धक्का बसला, खेळाडू बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 12, खेळाडू बाद झाले 2. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी तब्बल 68 धावांचं समीकरण. 18-68 11 षटकार या ठिकाणी मारावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन नगरपालिका, या नगरपालिकेचं हे भव्य दिव्य मैदान, लश ग्रीन आउटफील्ड. प्रत्येकाला वाटतं या मैदानात खेळावं, डे क्रिकेट असो किंवा नाईट क्रिकेट असो, कारण अशी मैदानं आपण जर पाहिलं रायगड जिल्ह्यामध्ये फार बोटावर मोजण्या इतकी आहेत. त्यामुळे अशा मैदानात खेळण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असं, संघाचं असतं. आणि त्याहीपेक्षा ज्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी या मैदानात झालं, रुपेशजी पाटील यांच्या वतीने मनसे ट्रॉफी, दमदार A1 क्वालिटीचं आयोजन. नाईट प्रकाशोतामध्ये आपण सध्या आहोत, फ्लड लाईटमध्ये, दूधिया रोशनी त्याला म्हणतात हिंदीमध्ये. अशा काहीतरी या प्रकाशोतातील पर्वामध्ये आपण करूया सर्वांचं स्वागत. सार्थक म्हात्रे आला बॉलिंग ट्रॅकवरती, ज्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 41 धावा 11 चेंडूमध्ये केल्या, 4 षटकार 3 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिले. आणि स्फोटक इनिंग काय असते याचं उत्तम उदाहरण त्याने पहिल्या सत्रामध्ये दाखवलं. समोर फलंदाज असेल आता स्ट्राईक एंडवरती अमित पाटील. स्ट्राईक एंडला सार्थकचं हे षटक बघा. इथे फटका चांगला सजवलाय, पण तो निर्णय पंचांचा काय येईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, 4 धावा आल्या. सर लिगल बॉल असल्या या चौकार आलाय या बॉलवरती. बॉलची ग्रीप व्यवस्थित बसली नव्हती, रिलीज करत असताना बॉल हातातून निसटला. डेफिनेटली नो बॉल आहे, अगदी योग्य निर्णय. 1+4 पंजा या ठिकाणी मिळेल बॅटिंग करणाऱ्या तरणखोप टीमला. नो बॉल कॉल पंचाच्या माध्यमातून आपण पाहिला. पहिलाच बॉल हातातून चढून निसटला, त्याचा चौकार आला. यावेळेला देखील पिकअप शॉट, फ्रीड बॉल, त्याच्यावरती आक्रमण, मिड विकेटच्या बाहेर बॉलला ठोकलाय, सीमारेषा पार, पॅरलल फ्लायटी अँड मायटी, 6 रन. चांगलं टायमिंग त्या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं. अप्रतिम हा फटका सजवला खेळाडूने. आणि त्यानंतर आपण पाहता पुन्हा एकदा ऑन साइडला वॅकंड एरियामध्ये बॉल पडला. डीप मधला फिल्डर भरपूर वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. फेकी अतिशय वेगवान झाली बॅकअपसाठी खेळाडू. बरंच काही घडामोडी घडल्या या बॉलवरती. बघा धावा जरी जास्त असल्या तरी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच अलर्ट राहावं लागेल. आणि इथे आपण पाहता धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 24, 24 धावा फलकावरती आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 56 अब तक 56. समोर फलंदाज असतील ओमकार पाटील. सार्थकचं षटक राईट आर्म राऊंड द विकेट. 23 रन बॉल. फक्त बॅटचा फ्लो होता परंतु चेंडूवरती नजर नव्हती. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. सार्थकला माहिती आहे यावेळेला काय करायचं आहे. शरीरापासून दूर ठेवायचा बॉल, कारण फलंदाज प्रत्येक बॉलवरती आक्रमणच करण्याचा प्रयत्न करतील. आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवाय गोलंदाजी करणाऱ्या टीमला. यावेळेला देखील स्विंग अँड मिस. वारंवार तोच प्रयत्न होता. बॉलच्या लाईन मध्ये फलंदाज ओमकार नव्हते. आणि त्यानंतर आपण पाहिला सलगचा हा दुसरा डॉट बॉल. अष्टपैलू कामगिरी. रायझिंग यंगस्टर पेन तालुक्याचा उदयनमुक्त हा खरं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लेदर क्रिकेट तो चांगला खेळतो. अनेक ठिकाणी आपण त्याला व्यावसायिक लेदर क्रिकेट खेळताना पाहिलं. बामण डोंगरी संघाकडून जास्त मागणी असलेला अंडर 19 क्रिकेटमध्ये लेदरच्या फॉर्मॅटमध्ये सार्थकला दमदार खेळ त्यानं साकारले. हलकीशी कडा घेतली. बाहेर निघणाऱ्या बॉलला मात्र डिवसण्याचा प्रयत्न झाला.
त्या ठिकाणी फ्लाय स्लिपला सिंगल रन मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्डवरती पण लागताना पाहता तब्बल 25. मंजिल मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश न करें ये तो गलत बात है असं म्हणतात. तुम्ही विजयी व्हाल किंवा नाही व्हाल हा खरं तर पुढचा विषय, परंतु प्रयत्न हे तुम्हाला करावंच लागतील. जर प्रयत्न केले नाही तर तुम्हाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे हा सामना आपण जर आपल्याला रफ अँड टफ मोडमध्ये आलाय. 2 षटकामध्ये आम्ही 50+ रन होताना पाहिल्यात अनेक ठिकाणी आणि इथे आता अजूनही 55 धावांची गरज आहे. 13 चेंडूमध्ये शॉर्ट प्लेन बॉल फिरवला, चेंडूला फटका फसलाय आणि यानंतर आपण पाहता बॅकवर्ड क्षेत्राकडे झेलबाज झाले खेळाडू. अजून एक धक्का बसेल. ज्या फलंदाजाने आक्रमक बॅटिंग केली तो फलंदाज अमित पाटील चाललाय मैदानाच्या बाहेर. 12-55चं समीकरण मैदानामध्ये असेल. बारा बॉल आणि 55 धाबा. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या जोहे संघ. जय गिरोबा जोहे या टीमला विनंती राहील आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. अनेक संघ जोहे गावामध्ये आपण पाहिले, परंतु ज्यामध्ये आता यंगस्टर टीम जय गिरोबा जोहे संघाची कामगिरी मागील 2 वर्षापासून आपण जर पाहिली तर दमदार आणि उल्लेखनीय राहिली. या टीममध्ये सिनियर खेळाडूंचा भरणा कमी आहे. आय थिंक मॅक्स देखील आज टीममध्ये नाही आहे. तो एक अनुभवी खेळाडू होता या संघाचा आणि चांगली कामगिरी मात्र संपूर्ण यंगस्टरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. मॅक्स सध्या सामन्याचा आनंद घेतोय. 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 55. यावेळेला ऑन साइडला हा फटका खेचून मारला आउट ऑफ द पार्क. सीमा पार षटकार. पाटील त्याच्या बॅटमधून मात्र हा फटका पाहिला. 11 बॉल 49. एक मोठा फटका आला की मात्र थोडासा दबाव प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये. पाठ हातातून निसटले. पंच आपण अलर्ट राहा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अनेक खेळाडू सध्या ग्लोव्ज घालून मैदानामध्ये खेळत असतात. टेनिस बॉलमध्ये सुरुवातीचा कालखंड आपण जर 5-6 वर्ष मागे गेला तर फार कमी खेळाडू बोटावरती मोजता येतील एवढे खेळाडू ग्लोव्ज करून परिधान खेळायचे. ज्यामध्ये नावडे गावचा प्रशांत खानावकर असेल, वेशवीचा दत्ता कडू असेल, रोंजन गावचा चिनू पाटील असेल, असे ठराविक खेळाडू जे ग्लोव्ज परिधान करून मैदानामध्ये उतरायचे. आज ट्रेंड म्हणला आजकाल आपण पहिला सर्रास खेळाडू ग्लोव्ज परिधान करूनच मैदानामध्ये उतरतात. आपण जॅक करायचा होता, थोडासा फटका फसला. मिड विकेटमध्ये सार्थक चप्पल खेळाडू आहे. क्विक थ्रो आला त्याचा. 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली. आता अंतिम 10 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 47. 47. 10 बॉल 47. सामना संपलेला नाहीये. आपल्याला खरं तर मराठी शाळेमध्ये बरेच गणिताचे पाढे शिकवले असतील. 8-48 किमान 7 ते 8 षटकार तुम्हाला आता 10 चेंडूमध्ये मारावेच लागतील. डू ऑर डाय. अक्षयमध्ये क्षमता आहे. अक्षय पाटील हा फलंदाज खोदून काढला बॉलला. क्रॅकिंग खरं तर आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह ऑन साइडला जमीनला गरंगता बॉल निघाला मागे. 1च रन या बॉल ते मिळेल. 1 रनने मात्र फारसा इफेक्ट दबाव जोहे संघावरती पडणार नाहीये. सिंगल रन मिळाली. आता अंतिम बॉल असेल त्या ठिकाणी 9. विजयासाठी 46 धावा. 9 चेंडूमध्ये 46. डू ऑर डाय. करो या मरो. ओमकार पाटील क्षमता आहे या खेळाडूकडे. लांब लचक षटकार तो मारू शकतोय आणि या मॅचमध्ये त्याला तेच करावं लागेल. अक्षय पाटील आणि ओमकार पाटीलवरती जबाबदारी आहे. 9 चेंडूमध्ये 46 धावा. लास्ट ओव्हरमध्ये 32 धावा खर्च केला होता मागच्या इनिंगमध्ये. त्याच धावा मात्र आता थोडासा डोकेदुखी ठरल्या त्या ठिकाणी रन चेस करत असताना. तरणकोप टीम समोर सेकंडचा कॉल. टोळाची पापणी लवते लवते आपण पाहिलं लगेच सेकंडसाठी निघाले दोन्ही खेळाडू. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. 8 बॉल विजयासाठी आता 44. 44. बघा 29 आणि 32चं षटक. गिरीशचं 29 ओव्हरचं षटक, 29 रनचं षटक आणि एका बाजूला राजेशचं 32चं षटक.
भरपूर धावा आल्या, परंतु प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये ओमकार की जय जयकार. मिड विकेटच्या बाहेर हा षटकार आता आलाय. 7 चेंडूमध्ये आता विजयासाठी 38 धावा. 7 बॉल 38. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मात्र केला या फलंदाजाने. कंपॅरिझन आपण जर पाहिलं थोडासा मागे आहे. इथे षटकार आला तर मात्र ज्या ठिकाणी 32 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या तेवढ्या 32 धावा या इनिंगमध्ये करावं लागतील शेवटच्या ओव्हरमध्ये. यावेळेला पॅटर्न पाठच्या मधून बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता 6 बॉल 38 धावा. चला जोहे संघ सार्थक आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. एकत्र आपण यायचं नाही प्लीज, वेळ वाचवा. आणखीन एक सामना पेंडिंग आहे. आजच्या रात्रीमधला सुपर 4ला मी एक संघ क्वालिफाय करू. मनसे ट्रॉफीवरती अधिराज्य गाजवणारा संघ कोणता असेल, आजच्या रात्रीमधला बक्षीसपत्र कोणता होईल यासाठी मात्र पुढचा सामना केवळ जाईल. त्या अगोदर आपण लगेच फिल्डिंग लगेच लावून घ्या. 6 बॉल 38. खरं परमेश तुम्हाला तो सामना आठवला असेल खरं साईच्या मैदानावरती केळवणे विपक्ष दिगाडी. एका षटकामध्ये रुपेशने 39 धावांचा पाठलाग केला होता. आम्ही साक्षीदार होतो त्या स्पर्धेमध्ये समालोचक. भरपूर चांगली कामगिरी त्या सामन्यामध्ये दिगाडी संघाच्या रुपेशने केली. एक बॉलमध्ये 13 धावा करण्याचा रेकॉर्ड देखील रुपेशच्या नावावरती आहे. तो रेकॉर्ड आम्ही सांगणार नाही पण त्यांनी केलाय. अशा अनेक रेकॉर्ड्स खेळाडूच्या नावावरती राहिले. आणि एका बाजूला करण मडवी एका स्पर्धेमध्ये पुढे आला, हिरो बनला आणि आज एक वेगळा दबदबा त्याच खेळाडूने प्रस्थापित केला. किंजल ट्रॉफीमध्ये त्याने केलेल्या 6 बॉलमध्ये 39 धावा. विनोद भगतच्या अगेन्स्ट कोण विसरेल. असे अनेक रेकॉर्ड्स या मॅचमध्ये. 6-38 एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून दिला होता तरणकोप टीमला. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज आलेत. अनिकेत मोकल शॉर्ट प्लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न, पहिलाच आपटी बार. रन आउटची संधी. सार्थकने दोन्ही खेळाडू बाद केले आय थिंक. चला विकेट मात्र त्या ठिकाणी मिळाला. एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग मात्र त्या ठिकाणी मिळाली. गोलंदाजाला अक्षय पाटील, आमचे मोहनदादा पाटील 40+ मास्टर तरणकोपचे, त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. अनुभवी खेळाडू, त्यांचंच मार्गदर्शन या खेळाडूंना मिळालं. 5 बॉल आता विजयासाठी तब्बल 38 धावांचं समीकरण. सामना एकतर्फा झालाय त्यामुळे आपण प्लीज जो हे संघ जास्त वेळ घेऊ नका. चला आपण फिल्डिंग लावून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. ही सूचना आम्ही सातत्याने जो हे संघाला किंवा प्रत्येक टीमला देऊ. अंतिम 5 बॉल शेवटचे 5 चेंडू. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होता. पुढचा सामना 3 षटकांचा असेल. लो फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह केला, लॉंग ऑन मध्ये बॉल ढकललाय. फक्त सिंगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करतील दोन्ही संघ. पुढचा सामना 3 षटकांचा असेल. क्वालिफायर मॅच जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल पुढच्या सामन्यामध्ये. तो सामना 3 षटकांचा असेल ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने मी देतो रामवाडी संघाला, विनर टीमला. यावेळेला देखील फुलटॉस, हलकीशी कडा घेतली आहे, कोणती रन नाहीये. 3 बॉल फेस करायचे आहेत. तरणकोपचे पाठीराखे थोडेसे निराश झाले. हार जीत बघा. रामवाडी संघाचा कॅप्टन, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच रामवाडी विपक्ष विनर टीम कपिल कोळी, त्यांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनसाइड आउट सामन्यामध्ये पराभवाचं मार्जिन कमी करणारा हा फटका. कव्हर पॉइंटला फिल्डर धावत गेले आणि ज्या ठिकाणी 4 धावा आल्या. बघा दुखापत होणार नाही याची काळजी आपण घ्या. सामना एकतर्फा आहे, जास्त रिस्क घेऊ नका ही सूचना मात्र प्रेक्षकांकडून आली, आपल्या पाठीराखांकडून आली. आणखीन एक सामना तुम्हाला खेळायचा पुढच्या मॅचमध्ये. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सार्थकने मात्र चमकदार कामगिरी केली. 41 धावा केल्या. बॉलिंग टाकत असताना त्याच्या वाट्याला 2 विकेट मिळाले. 1 विकेट माफी असावी. 41 + 1 विकेट. चला रामवाडी संघाचा कॅप्टन कपिल कोळी, आपण या लवकर व्यासपीठासमोर प्लीज. रामवाडी संघाचा कॅप्टन कपिल कोळी यांना विनंती राहील आपण व्यासपीठासमोर या. गतवर्षी गिरवले नाईट स्पर्धेमध्ये आम्ही जय गुरुबा जोहे संघाला पाहिलं. दमदार कामगिरी या टीमने केली. या षटकामध्ये आता औपचारिकता सामना जिंकलाय. सलग 2 सामने जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये आजच्या रात्रीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ असेल जय गिरोबा देव जोहे, तर एका बाजूला असेल वरद विनायक रामवाडी. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. हार्डलक टीम तरणकोप. सामनावीर सामन्याचा सार्थक मात्रे 41 धावा 1 विकेट घेणारा खेळाडू सार्थक ठरलाय सामनावीर.
Yes, thank you, Roshan Patil sir, player of the match.